त्यांना पुरस्कार देत होता, काय सांगाल या संदर्भात? अनेक वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होत असतो. त्याचसोबत आम्ही करिअर काउन्सिलिंग देखील करत असतो. आणि जे माझ्या आजोबांनी म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, त्याचा हा मोठा भाग. चंद्रकांत खैरे असं म्हणत होते की जी युतीची जबाबदारी आहे ती अनिल परबांकडे दिलेली आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार. चंद्रकांत खैरे कधी सांगितलं? अच्छा, त्याला जरा फोन करून विचार. सर, आपले जे नातेवाईक आहे ते देखील बोलतात की ठाकरे बंधूंना एकत्र यायला हवं. कोण कोण आपले नातेवाईक संतू बघा, तुम्हाला सांगतो मी आता ह्याच्यात कोण काय बोलतंय, कोणावर काय जबाबदारी आहे. मला वाटतं एक महत्वाचं आहे की आम्ही सतत बोलत आलेलो आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत आम्ही त्यांना घेऊन हा लढा देऊ. कारण उद्या पण आमचा एक मोठा कार्यक्रम आहे, लढा आपल्या मुंबईचा. हे महत्वाचं आपण पाहताय, अदानी समूह असेल किंवा भाजप असेल, मुंबई गिळायला निघालेला आहे, महाराष्ट्र गिळायला निघालेला आहे. अनेक अत्याचार या महाराष्ट्रात होत आहे आणि तिथे कुठे ना कुठेतरी एक बदल घडवणं ही आमची जबाबदारी. आणि म्हणून जे कुठचेही पक्ष या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे. काय तारीख काय ठरली आहे का एकत्र येण्याची? हो, असं काय तुम्ही बोलण्याला जा पुढे. आपण पाहिलं असेल तर कुर्ल्यामधले जे आमदार आहेत मंगेश कुडाळकर, आता तिकडचे लोक प्रश्न उपस्थित करतात, क्या हुआ तेरा वादा, जी जागा नक्कीच आपल्याला माहिती आहे. मंगेश कुडाळकर असतील, मीर खोटेचा असतील, हे दोघांनी सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं तर ते PAP आणि PTC हे रद्द करून घेतील. आता मदर डेअरीची जागा असेल, मुलुंड मधल्या जागा असतील, सॉल्ट पॅन, जेव्हा आम्ही तिथे कारशेड हलवली होती तेव्हा केंद्र सरकारनी, भाजपच्या केंद्र सरकारनी तिथे अडचण निर्माण केली होती. सांगितलं होतं सॉल्ट पॅन आम्ही जागा मुंबईला देणार नाही. आणि आता अदानीच्या घाशात घालायला ती भाजपनी जागा बरोबर काढून अदानीच्या घाशात घालतात. म्हणजे मालकासाठी सर्व काही करणार हेच आहे. त्या ठिकाणी बोटॅनिक गार्डन होणार होता असं निवडणुकीमध्ये आश्वासन. बोटॅनिकल गार्डन असेल कुठचंही गार्डन करा, पण ही जागा फुकटात, म्हणजे 20% दरात जरी दिली असेल तरी व्हर्च्युअली फुकटातच आहे ना. तुम्हाला अशी जागा मिळणार आहे का? तुम्हाला घरावरचं प्रीमियम माफ करून मिळणार आहे का? तुम्हाला 40%चा TDR मिळणार आहे का? एवढं सगळं जर असेल मग तिथे तुम्ही गार्डन बनवा. धारावीत पण आमची मागणी आहे, उद्या आम्ही मांडणार होती. आपण पाहिलं असेल तर दुसरा उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र यायला पाहिजे असं वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केलेलं आहे. ठीक आहे. दुसरा असा विषय होता की आपण पाहिलं असेल तर अनेक जागा या अदानीला देण्यात येत आहेत आणि जे धारावी प्रकल्प आहे त्यात अनेक जण अपात्र होत आहेत. तर हा पण किती महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी तुम्ही उद्या थांबा, कारण उद्या आमचा जो लढा आपल्या मुंबईचा आहे तो सुरुवात होत आहे आणि त्याच्यातूनच आम्ही एक वेगळं आंदोलन उभं करत आहोत. आणि जसं मी सांगितलं ना की ह्या मुंबईसाठी, ह्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी जे कोणी सोबत यायला तयार आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.